स्टँडच्या सरळ कोल्हापूरला जाताना 2 किलोमीटरवरच रस्त्याच्या उजव्या बाजूस जय आंबा भडंग आहे. गरमागरम भडंग खाण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. इथला चहा सुद्धा एकदम जुन्या काळातल्या हॉटेल सारखा मस्त असतो. फक्कड चहा बरोबर काय असेल. आता देवांश पण थोड्या वेळाने खाऊन सांगणार आहे बरोबर, म्हणून पाणी पिऊन तयार व्हायला लागलाय. आंबा भडंग, श्री जय आंबा भडंग. माय गॉड. हा, हे त्याने वाचून दाखवलं म्हणूनच मला हसू आलं. आणि सिनियर KG मध्ये असून सुद्धा अस्खलित मराठी वाचतो, त्यामुळे मला खूपच कौतुक आहे त्याचं. मी आंबा भडंग खायला आलो आहे. आणि पहिल्यांदा आलाय का तुम्ही? मागं आलेलो. हा, आणि कसं होतं मग? मस्त झालं. ओके. आलेला आहे कुरकुरीत गरमागरम भडंग. ऍक्च्युली गरम असतोय हा. ऍक्च्युली गरम असतोय. कांदा पण दिलाय त्यांनी. टाकून घ्या जरा मम्मी. सगळे भडंग ट्राय केलेत पण गरमागरम भडंग मी पहिल्यांदा खाते. एक नंबर, आउटस्टँडिंग. ॲक्च्युली आंबा भडंग मला प्रचंड आवडतं कारण त्यांची लसणाची फोडणी असते आणि एकदम छान फ्लेवर येतोय. ह्या गरम भडंगला तेवढी लसणाच्या फोडणीची टेस्ट येत नाही आहे, पण गरम गरम खाताना गोड तिखट आणि भरपूर सारे शेंगदाणे आहेत आणि कोथिंबीर आणि कांदा घालून त्यांनी खायला देतात. मस्त मजा येते, खरोखर खूप मस्त. भडंग ॲक्च्युली जरा झणझणीत आहे पण गोड पण आहे. मला गरम भडंग खाताना मज्जा आली, पण मला स्पेशली लसणाची फोडणी असलेला किंवा लसूण जास्त असलेला भडंग आवडतोय, त्यामुळे त्यांचा जो थंड पॅकेटमध्ये मिळणार आहे तो मला जास्त आवडला ह्याच्यापेक्षा. तुम्हाला जर लसूण जास्त आवडत नसेल तर हा नक्की ट्राय करा आणि इथे येऊ शकताय.